हॅलो गाईज, एक नवीन ब्लॉग सिरीज चालू करत आहे. आंध्रा तेलंगणाचा टूर आहे पूर्ण 15-20 दिवसाचा. त्यामध्ये आता आम्ही सातारा रोडनी पंढरपूर मार्गे सोलापूर, हैदराबाद आणि मग नंतर विजयवाडा, अमलापुरमला आम्ही जाणार आहे. तर आता त्या सिरीज मधला एक नवीन स्टॉप म्हणून आता जेवायसाठी आम्ही थांबतोय हॉटेल शौर्यवाडा. हे फार नाव ऐकलंय याचे यूट्यूबचे ब्लॉग्स पण पाहिलेले आहेत. इथे चिकन रान, मटन रान आणि या सगळ्या गोष्टी भेटतात. चला टेस्ट करणार आहे यावेळेस. माझ्यासोबत आहेत आमचे चांगले खवय्ये अक्षय गुळेकर, आमचे एकदम मास्टर ड्रायव्हर रितेश अहिरे, आणि मी थोडंफार काहीतरी खाऊन घेईन. टेस्ट करायला आहे मी चांगला, बाकी यांना देतो सगळं करायला. चला तर मग आता आपण जाऊ शौर्यवाड्यावर आणि ट्राय करूया. मग तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण सांगतो. आता ही सिरीज अशी ब्लॉगची आमची कंटिन्यू चालू राहणार आहे. तर तुम्ही आमच्या सोबत राहा, आमचे युट्यूबचे ब्लॉग्स बघा, सगळ्या गोष्टी बघा. नवीन सुरुवात आहे, या सुरुवातीला तुमची साथ द्या. चला, थँक्यू. मित्रांनो, आम्ही पोहोचलोय हॉटेल शौर्यवाडा, शिवापूर, खेड रोड, मुंबई पुणे हायवे. आतमधून सुगंध तर लय भारी येतोय. आतमध्ये जाऊन जरा ताव मारू. चला मित्रांनो, या. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे शौर्यवाड्यामध्ये. आमचे बंधू, एक नंबरचे खवय्ये, आमचे दादा. आता मेनू कार्ड बघतोय आम्ही. मेनू कार्ड पण आमचं बघायचं काम चालू आहे. विकास नाना हांडे, ब्रांच मॅनेजर, CEO ऑफ शौर्यवाडा, आणि हे त्यांना दिलेली भेट. आणि आम्ही सुद्धा इथं भेटीसाठी आलेलो आहे. गर्दी तर खूपच आहे मित्रांनो, गर्दी बघू शकता तुम्ही. आज सोमवार आहे पण गर्दी खूप आहे. आम्ही आलेलो आहे. समोर पण बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, पण आज सोमवार असल्या कारणामुळे तो सेक्शन बंद आहे असं आम्हाला इथं कळालं. तर मोस्टली तर तुम्ही बुधवार, शुक्रवार, रविवार, विकेंडच्या दिवशी या. खूप गर्दी असेल आणि खूप उत्तमरित्या तुम्हाला खाण्यासाठी भेटेल. पण मसाला आहे आणि हा मटन खरडा आहे. या मटन खरड्याविषयी भरपूर ऐकलेलं आहे. चिकन रान तर त्यांची फेमसच आहे. मटन खरडा तर मला एकदम झणझणीत दिसतं. आता आमचे खवय्ये मित्र अक्षय सांगतील की याच्यावर कसा बेत मारायला सुरुवात करायची. भावांनो, बघून तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. खूप कधीपासून वेट करत होतो आम्ही लोक. आमची डिश आलेली आहे चिकन रान. हे आमचे दादा, हे आम्हाला कट करून देत आहेत. आता आम्ही याचा आस्वाद घेऊ. आमचे मास्टर पण सांगतील टेस्ट करून. दादा तुम्ही टेस्ट करा. दादा टेस्ट करा, लवकर टेस्ट करा. तुम्हाला वाढलेलं आहे त्यांनी, तुम्ही टेस्ट करा, आम्हाला सांगा कसं झालेलं आहे. बघून तर मित्रांनो खूप आनंद होते. बघून असं वाटतं की खूप स्पायसी असेल, पण आम्ही टेस्ट करू. दादा सांगा आम्हाला टेस्ट कशी आहे. व्ह्यूअर्स, तुम्ही या इथे नक्की भेट द्या. मी रिव्ह्यू देतो नंतर तुम्हाला. खाल्ल्यानंतर दादा रिव्ह्यू देणार आहेत. दादांना खूप आवडलेले वाटतं. भावांना चालू खायचं काम आहे. तिकडे थोडंसं खूप छान आहे, आवडलं आम्हाला. थोडंसं आम्ही खावतो आलो. इकडं तर आहे टेस्ट. याला एक नेहमी तिखटच लागतं, त्याचं वेगळं कारण आहे. यासाठी मी तुम्हाला ते सांगेल कारण, किंवा बाकीच्या लोकांना समजलं असेल त्याला तिखट का लागतं. बाकी नॉर्मल लोकांसाठी तर ठीक. रान खाल्लं, चिकन खरडा खाल्ला, आम्हाला खूप मजा आली. पण म्हटलं आता स्टार्टर खाऊन झालेलं, आता जेवणाची सुरुवात करू. खाऊन मी तुम्हाला सांगतो कसं झालं कसं. भावांना एकदम ओके, एक नंबर. अक्षय, हा तू भाकरीसोबत खातोय ना ज्वारीचा तुकडा घेतलेला आहे. हा, अशा ग्रेव्हीमध्ये डीप केलाय. आणि या तुम्ही पण जेवायला या. बापरे, छान. सुपर. झालं आमचं जेवण. चाललो आता आम्ही. हा शौर्यवाडा, ही गर्दी शौर्यवाड्यामध्ये असलेली मित्रांनो, ही खूप गर्दी इथे. आता आम्ही जातो, भेटू आपण नंतर. आताच फलटण क्रॉस केलंय. याच्या पुढे आता पंढरपूर रोड लागलाय. पंढरपूरला जातोय आम्ही. तिथून पुढे सोलापूर, हैदराबाद, मग विजयवाडा.
पण आज आमचं स्टॉपवर कदाचित झहिराबादला असेल, कारण की आम्हाला सकाळी 9 वाजता निघालो, पण फार जागी हॉटेल शौर्यवाड्याला आम्हाला थांबायचं होतं जेवायसाठी. त्यासाठी आम्ही फार वेळ घालवला, म्हणून आमचा स्टॉपवर आज रात्रीचा झहिराबादला असेल. झहिराबादचं हॉटेल पार्क लाईन आहे, आमचं नेहमीचं हॉटेल आहे. तिथे थांबून मॉर्निंगला 8-9ला निघू आणि मग संध्याकाळपर्यंत किंवा रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही अमलापुरमला पोहोचायचा प्रयत्न करू. सो स्टे कनेक्ट विथ अस. हॅलो गाईज, फार लेट, रात्रीचे 10 वाजलेत. आता सध्या आपण उमरगा बायपासवरून क्रॉस होतोय. झहिराबादला थांबायचा प्लॅन आहे आज. इथून ऑलमोस्ट 2-2.5 तासाचा रन आहे. अजून जेवलो सुद्धा नाही. जेवल्यावर तुम्हाला अपडेट देतो. आता इथे हॉटेल्स आहेत चांगले, बट आता पाहू एखादं हॉटेल. प्युअर व्हेजच बघायचं आहे. आमचे खवय्ये जे आहेत अक्षय गोळेकर साहेब, त्यांना आज व्हेज खायचं आहे. सो आम्ही ट्राय करणार आहे व्हेज, कारण की उद्यापासून तर आम्ही साऊथमध्ये आंध्र आणि तेलंगणामध्ये असल्यावर बिर्याणीशिवाय पर्याय नाही. सकाळी इडली डोसा खावा लागेल. बस तुम्हाला अपडेट करतोच एखादं हॉटेल खायसाठी थांबल्यावर. हाय ब्रदर्स, आम्ही आता पोचलो आहे बसवा कल्याण. रात्रीचे 10 वाजलेले. आम्हाला खूप भूक लागली, थंडी खूप आहे इकडे. आता आम्ही इथे जेवायला बघतो. शेवची भाजी घेतलेली आहे आणि दाल तडका घेतलेला आहे. जेवण एकदम टेस्टी आहे भावांना. जेवायला आम्ही तंदूर रोटी पण घेतली त्याच्यासोबत. आमचा भाऊ पण खूप फुरसतमध्ये बसला आहे. सगळ्यापेक्षा चांगलं जेवण आहे. सगळं नॉनव्हेजपेक्षा व्हेज चांगलं जेवण आहे आणि नॉनव्हेजपेक्षा व्हेजला काही पूर्ण नाही. तर मित्रांनो, जसा की सकाळी मी सांगितलं की आम्ही आंध्र आणि तेलंगणाचा एक नवीन ब्लॉग आणि एक नवीन सिरीज आणत आहोत. त्यामध्ये आम्ही नवीन हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, नवीन फूड, नवीन जागा एक्सप्लोअर करणार आहोत आणि सोबत तुम्हालाही सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहोत. तर तुम्ही नक्कीच आम्हाला जॉईन करू शकता, नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करू शकता. नवीन प्रयत्न आहे, सुरुवात करतोय. काही चूक होईल, काही होईल, हळूहळू त्या गोष्टी अपडेट करू. आमच्यासोबत कनेक्ट राहा. आजचा दिवस आम्ही झहिराबादमध्ये थांबतोय. सकाळी मुंबईपासून स्टार्ट केला होता. पुण्यापासून खेड शिवापूरला आम्ही आज थांबलो होतो शौर्यवाडा हॉटेलमध्ये. तिथून पंढरपूर मार्गे सोलापूर आणि मग झहिराबादमध्ये थांबलोय. संध्याकाळी चहाचा आमचा एक टायमिंग मिस झाला. चहा अतिशय उत्तम होता. बासुंदी चहा आम्हाला पंढरपूरमध्ये भेटला होता. तो अतिशय छान होता, पण आम्ही त्याचा रिव्ह्यू किंवा त्याचा व्हिडिओ काढायचं विसरलो. पहिल्यांदा सुरुवात करतोय म्हणून. सो ट्राय करतोय आणि आजचा ब्लॉग इथंच संपवतोय. डे 1 असेल आमचा. उद्यापासून डे 2 स्टार्ट होईल. तर स्टे कनेक्ट विथ अस आणि सबस्क्राईब नक्की करा.